नमस्कार, मी हेमाली मोहिते। आज आपल्या स्टुडिओत जो सेलिब्रिटी आलाय ना, त्यानं चक्क वयाची 100 वर्ष पूर्ण केले। हा, मात्र तरीही तो मनानं अजूनही तरुण आहे। इतकंच नाही तर दिसायलाही हँडसम आहे। देशा परदेशात त्यानं अनेक दौरे केलेत आणि आपल्या अनोख्या कामामुळे त्यानं प्रत्येकाच्या मनात घर केलंय। अर्थात वय झालं असल्यामुळे त्याच्या साथीला त्याचा जीवश्य कंठस्थ असा मित्र म्हणा, सर्वेसर्वा म्हणा, तोही आहे। त्यामुळे आज न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये एक नाही तर दोन सेलिब्रिटी अँकर आलेत। मी ओळख करून देते जगप्रसिद्ध अर्धवटराव आणि त्यांचे सर्वेसर्वा शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे। रामदासजी आणि अर्धवटराव, खूप खूप स्वागत आहे तुमचं आज झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये। आतापर्यंत एका सेलिब्रिटीने येऊन आमच्याबरोबर बातम्या वाचलेल्या आहेत, पण आज आमच्याबरोबर अर्धवटराव सुद्धा आहेत आणि रामदासजी सुद्धा आहेत। त्यामुळे आम्ही खूपच उत्साहित आहोत। गप्पा तर मारणारच आहोत, पण आपण आधी सुरुवात करणार आहोत ते बातम्यांनी। मोबाईल, कॉम्प्युटर गेम आणि कार्टूनच्या जमान्यात मुलं बाहुल्या विसरून गेली हो. पण बाहुल्यांचं हे जग पुन्हा अनुभवायला मिळालं ते सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये. बघूया. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये भरलेला हा बाहुल्यांचा मेळा। देशातल्या विविध राज्यातून बाहुल्या इथे आल्या होत्या। तसंच ब्राझील, श्रीलंका, इटली, जर्मनी, जपान या देशांच्या बाहुल्याही या प्रदर्शनात बघायला मिळाल्या। सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या वतीनं गेली 16 वर्ष वेगवेगळ्या कल्पना घेऊन प्रदर्शन भरवलं जातं। बाहुली हा दिसायला फक्त शोपीस वाटत असला तरी प्रत्येक राज्याची आणि देशाची संस्कृती, राहणीमानही या बाहुल्या दाखवतात। राजस्थानहून आलेल्या कलाकारांनी इथे पपेट शो सादर केला। हा विषय हाताळताना आम्ही ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिक एकत्रीकरण बाहुल्यातून दाखवायचं ठरवलं की प्रत्येक संस्कृतीमध्ये बाहुल्या असतात। पुरातन काळापासून यथापासून इथेपर्यंत आपल्याला बाहुल्या सापडतात आणि ह्या बाहुल्या सगळीकडे म्हणजे करत असताना त्या नष्ट झालेल्या आहेत आणि इथे आम्ही दाखवलेल्या आहेत। काही बाहुल्या म्हणजे मोडलेल्या बाहुल्या, ही मोडलेली बाहुल्या म्हणजे हरवलेला बालपण दाखवतोय। या मुलांच्या जे अत्याचार झाले आहेत, ती अत्याचाराचं प्रतीक म्हणून आम्ही त्या बाहुल्या तिथे ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना निघताना ती आठवण करून देईल, ब्रिंग बॅक माय चाइल्डहुड टू मी। मला माझं बालपण, निरागस जो पणा आहे तो मला परत द्या आणि भारतामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये एक प्रकारची शांती पसरू दे आणि पुन्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायला पाहिजे, हा विचार आम्ही दाखवायचा प्रयत्न केला केवळ बाहुल्यांमधून। बाहुल्यांचं हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शाळेतल्या मुलांनी गर्दी केली होती। बाहुल्या पाहण्याबरोबरच त्या विक्रीसाठीही ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे अनेकांनी खरेदीचा आनंदही लुटला। आजकाल या बाहुल्या बाजारात मिळत नाहीये, त्यामुळे हे बघितल्यावर मला माझं बालपण आठवलंय आणि इतर देशातल्या पण बाहुल्या इकडे असल्या कारणाने मला त्या सगळ्या एरवी कसं चित्रातनं बघितल्या गेल्या होत्या, त्यामुळे आज मला प्रत्यक्ष इकडे सगळ्या बाहुल्या बघायला मिळाल्या, त्याचा मला खूप आनंद होतोय। सध्याच्या डिजिटल युगात बाहुली, बाहुला बाहुलीचं लग्न, भातुकली हे सगळं हरवत चाललंय, पण या बाहुल्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं हरवलेलं हे बालपण पुन्हा शोधण्याची संधी मिळाली। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। याच संदर्भात मला अर्धवटरावांशी बोलायचं। अर्धवटराव, 100 वर्ष झाली, या 100 वर्षात तुम्हाला काय जाणवलं? खरंच मुलं बाहुल्यांपासून दूर जात आहेत का? काय वाटतं? मला असं वाटतं 100 वर्षात खूप काही बदललं हो. एवढं बदललं की नोटा बदलायची वेळ आली. पण म्हणजे मुलांच्या संदर्भात सांगायचं तर आजकालची पिढी फार कॉम्प्युटर, मोबाईल हे ते याच्या आहारी जात चालली आहे हो. अहो, बाहुल्यांचं जग जरा बघा. मी पण जाणार होतो बाहुल्यांचं प्रदर्शन बघायला, पण आवडाबाईंनी पाठवलंच नाही मला। तिला वाटलं जिवंत बाहुल्यांचं प्रदर्शन आहे। रामदासजी, खरंच काय सांगाल? मुलांना सुद्धा बाहुल्यांपासून दूर जातात, काही एक वेगळा भाग ते मिस करतायत? नक्की एक जो जीवनातला एक काही आनंद असतो ना, बाहुल्यांच्या बरोबर लहानपणी खेळणं, याच्यात खूप मोठा आनंद आहे आणि मला असं वाटतं की तो आनंद
लहान मुलं हल्लीची विसरत चालली आहे. मोबाईल, कॉम्प्युटर आणि जे काही नवीन टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, नाही असं नाही, पण त्याच्या आहारी दिवसेंदिवस जात चालले आहेत. आणि मला असं वाटतं त्यामुळे एक नवीन काही आजाराची सुरुवात झालेली असं मी कुठेतरी वाचलं. तर हे बरोबर नाही. मुलांनी खेळलं पाहिजे आणि त्यांचा जो इनोसन्स आहे, जो निरागसपणा आहे, तो जपावा असं मला वाटतं. नक्की, खूप सुंदर. रामदासजी, आणखीनही बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, मात्र आता पुन्हा एकदा आपण बातम्यांकडे वळूया. उत्तर महाराष्ट्रात गारठलेला असताना आज मराठवाड्यातही चांगली हुडुडी भरली. आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशापर्यंत खाली आलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका आहे, पण त्या आणखीन रात्रीची देखील भर पडते. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शाळा, महाकॉलेजातील विद्यार्थी, नोकरदार, दूध विक्रेते आज उशिराने घराबाहेर पडताना पाहायला मिळाले. जागोजाग थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलेला आहे. उबदार स्वेटर, मफलर, टोप्या घालून सर्वजण बाहेर पडत आहेत. गेल्या काही दिवसापासून कमी झालेल्या थंडीचा जोर आता वाढलेला आहे. असं नागपूरसह संपूर्ण विदर्भात पारा घसरलाय. नागपुरात 7.1 डिग्री सेल्सिअस एवढी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि नागपूरचं आजचं तापमान मोसमातील सर्वात कमी असं आहे. हो, उत्तर भारतात झालेल्या हिमवृष्टीमुळे सध्या विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअसनं घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 13 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं नागपूरचं किमान तापमान आज 7.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. इतकी थंडी वाढलेली आहे की घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाहीये. असं वाटतं नुसतं झोपून राहा, मस्त ब्लँकेट घ्या, दिवसभर झोपून राहा. बिलकुल इच्छा होत नाही, पण काय करतात, काम असल्यामुळे बाहेर निघावं लागतं. जॅकेट घालून आतमध्ये 2 स्वेटर आहेत. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे. इथलं तापमान 6.5 अंश सेल्सिअस एवढं राहिलं, तर सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये 10 अंश सेल्सिअस एवढं राहिलं. वाऱ्यामुळे थंडी जास्त जाणवत असून येत्या 2 ते 3 दिवसात परिस्थिती बदलण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय. इतकं जो टेम्परेचर खाली आलाय तो तेवढाच राहील. जास्तीत जास्त 1 डिग्रीने कमी जास्त होईल, पण त्यानंतर मग थोडा हळूहळू राईज होईल, टेम्परेचर वाढेल. म्हणजे थंडीचा हा जो गारठा जाणवतोय तो फक्त उद्यापर्यंत जाणवेल. उत्तरेकडून येणारी थंडीची लाट ही विदर्भावर काही काळाकरता कायम राहणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस थंडी नागरिकांना हैराण करेल हे नक्की. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मुंबईतील राणी बागेत दरवर्षीप्रमाणे यंदा उद्यान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात कुंड्यामध्ये वाढलेली फळझाडे, फुलझाडे आणि फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, किती सांगू, यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. लहान मुलांसाठी फुलापासून तयार करण्यात आलेल्या कार्टून कॅरेक्टर्सवर आधारित देखील पुष्परचना आहे. अहो, हे यावर्षीच्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे बरं का. आणि रविवारपर्यंत चालणारं हे प्रदर्शन सर्वांसाठी अगदी मोफत आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी. मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेतील उद्यान प्रदर्शन हे मुंबईकरांसाठी एक पर्वणीच असते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही हे 3 दिवसाचं उद्यान प्रदर्शन आहे जे राणीच्या बागेत भरवण्यात आलेलं आहे. 3 दिवस पुढचे हे सुरू राहणार आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे कार्टून कॅरेक्टर्स जी लहान मुलांना आवडतात
मिकी माऊस आहे, त्याचबरोबर डोरेमॉन आहे, असे विविध प्रकारचे एक डिझनी हाऊस तयार करण्यात आलेलं आहे आणि ते देखील फुलांच्या माध्यमातून असे वेगवेगळ्या पद्धतीनं रंग हे एक आकर्षक रचना करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत उद्यान अधीक्षक जितेंद्र प्रदेश आहेत. सर, यावेळच्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य काय आहे, नेमकं काय सांगाल? यावर्षी आपण लहान मुलांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे लहान मुलांसाठी कार्टूनच्या बेसिसवर आपण एक थीम तयार करण्यात आली, ज्यात डिझनी हाऊस आहेत, वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, गुफीसारखे आहेत, त्यात बेटी बचावसारखा सोशल संदेश देण्याचा आपण प्रयत्न करण्यात आलेला आहे, जेणेकरून लहान मुलांनी जास्तीत जास्त याला भेट देऊन उद्यानाचा लाभ घ्यावा हे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर विक्री दालन देखील आहे, म्हणजे तुम्हाला हे पाहिल्यानंतर जर झाडं घ्यायची असतील तर ते देखील घेऊ शकता. त्या संदर्भात इथे येणारे वृक्षप्रेमी लोक त्यांना बऱ्याच वेळेस मुंबईसारख्या शहरात कुठे कोणती वस्तू मिळते ते माहीत नसतं किंवा सगळ्या गोष्टी एकाच रूफखाली मिळत नाही, म्हणून इथे झाडं व झाडांसाठी लागणाऱ्या काही कुंड्या वगैरे अशा काही वस्तू आहेत त्या तिथे एकाच याच्यासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही 30 स्टॉलची व्यवस्था केलेली आहे. 30 वेगवेगळ्या झाडांच्या विषयीचे स्टॉल इथे उपलब्ध आहेत, जेणेकरून रिजनेबल दरात ते लोक घेऊ शकतील अशी व्यवस्था आहे. प्रत्येक मुंबईकरांना पाहण्यासारखं असं हे उद्यान प्रदर्शन आहे, पुष्प प्रदर्शन आहे आणि त्यामुळं अवश्य एक वेळ ह्या 3 दिवसामध्ये भेट द्यावी, जेणेकरून हे संपूर्ण प्रदर्शन जे आहे ते अत्यंत उत्तम रीतीने केलेलं आहे आणि हे नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. अरे वा वा वा, या प्रदर्शनात मी तर नक्कीच जाणार समजलं, आणि आमच्या आवडीसाठी खूप खूप फुलं आणणार, कारण आमची आवडी फुलिश आहे. कॅप्टनशिपचा राजीनामा स्वतःहून दिला असून विराटकडे 3 प्रकारच्या क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्याची ही योग्य वेळ होती असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. कॅप्टनशिपचा राजीनामा दिल्यानंतर धोनीनं पहिल्यांदाच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी धोनीने कॅप्टनशिप कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. हा सगळा प्रवास आपल्यासाठी आनंददायी होता अशी प्रतिक्रिया देखील धोनीनं दिली. टेस्ट क्रिकेटमध्ये कोहलीनं आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि त्यामुळेच टेस्ट, वन डे आणि T20 या तिन्ही क्रिकेटचं नेतृत्व त्यानं खांद्यावर घेण्याची ही योग्य वेळ आल्याचं असं तो म्हणालाय. Virat was always somebody, he wanted to improve whatever chances he got. He wanted to do well in those games, and I think that's the reason why he's so successful right now. He always wanted to contribute more. If he scores a 60 or a 70, he was somebody who wanted to score 100, who wanted to be there at the crease, if India, they are chasing, or if we are setting a big score. So I felt that was the key factor for Virat. My job will be to assist him wherever it's needed, give him the whatever I have, as my thoughts from behind the stump, reading the batsmen as to, how they are batting, what their strengths are, how the bowler is bowling, because that's something that is a real asset of a wicketkeeper. It was a journey that I really enjoyed, and it's something that brings a smile on your face. Whether it's the tough periods or the the winning periods. But overall, it's a journey that's more important. My job will be to assist him wherever it's needed. Give him the whatever I have. As my thoughts from behind the stump. Reading the batsmen as to how they are batting, what their strengths are, how the bowler is bowling, because that's something that is a real asset of a wicketkeeper. Zee24 तास एक पाऊल पुढे. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्याबरोबर आहेत अर्धवटराव आणि रामदास पाध्ये, आणि आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अर्धवटराव, खूप छान बातम्या वाचल्यात तुम्ही, आम्हाला खूप मजा आली. पण 100 वर्षांचा हा प्रवास अर्धवटराव कसा आहे तुमच्यासाठी आणि रामदासजी तुमच्यासाठी? 100 वर्षांचा प्रवास यांच्या संगतीत, यांच्या वडिलांच्या संगतीत, यांच्या बायकोच्या संगतीत, यांच्या मुलांच्या संगतीत खूप खूप चांगला गेला. हो नाही अर्धवटराव, हे जे आहे आमचा, ते खरं म्हटलं तर माझ्या वडिलांनी प्रोफेसर Y.K. पाध्ये यांनी हे पात्र निर्माण केलं 100 वर्षापूर्वी 1916च्या आसपास.
आणि त्याच्यानंतर त्याची जी धुरा आहे आम्ही याला सांभाळलं किंवा यांनी आम्हाला सांभाळलं असं मी म्हणेन. आणि अर्धवटराव आणि याची पत्नी तुम्हाला माहिती असेल आवडाबाई, हे आमच्या घरात आमच्या कुटुंबासाठी आजोबा आणि आजी जसे असतात तसे आहेत. या 100 वर्षात खूप अर्धवटरावनी आपल्या भारतीय प्रेक्षकांना हसवलं. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही जगभर अर्धवटरावांनी सगळ्यांना हसवलं. आणि अर्धवटरावांनी हसवलं किंवा मी हसवलं याला महत्त्व नाही वाटत, पण जगभर कानाकोपऱ्यात एका भारतीय बाहुल्याने पोचून त्यांना हसवलं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं असं. नक्की, आणि याचा अभिमान आम्हा सगळ्या भारतीयांना सुद्धा तितकाच आहे. रामदासजी, हा प्रश्न विशेषतः तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही अर्धवटरावांबरोबर प्रवास सुरू केला तर पहिला शो करताना नेमक्या काय भावना होत्या? साधारण म्हणजे हे माझं 49 किंवा 50वे वर्ष आहे अर्धवटरावला घेऊन काम करायचं. 67च्या आसपास 1967 मे मध्ये माझे वडील अचानक गेले आणि त्यानंतर त्यांचे जे काही प्रयोग अर्धे राहिले होते ते मला पुरे करावेसे वाटले आणि मी पुरे केले. त्यातला पहिला प्रयोग पेडर रोडला गणपती उत्सवात होता. मला अजूनही आठवतं. अर्धवटराव बरोबर काय बोलणार हे साधारण मला माहिती होतं, पण भीती वाटत होती. आणि मी रंगमंचावर तिथे उभा राहिलो आणि अर्धवटराव बरोबर बोलायला लागल्यावर एक क्षणानंतर मला असं वाटलं की माझा हा अर्धवटराव आपोआप बोलतोय, किंबहुना माझ्या वडिलांनी त्याला बोलतं केलंय असं मला वाटलं. अहो मग ते काय खरंच आहे, तुम्ही थोडंच वाणीशी बोलत होता. नाही नाही नाही, पण हे जे काही झालं आणि अर्धवटराव बरोबर बोलताना माझी जी काही रिॲक्शन होते, मी कधीही माझ्या अर्धवटरावला बाहुला म्हणत नाही. माझा अर्धवटराव हा माझा आहे. तर बाहुल्यांचं इंगित जे आहे, गुपित जे आहे ते अगदी साधं आहे. बाहुल्यांचे कार्यक्रम करताना तुम्ही तुमच्या हातातल्या बाहुल्याला बाहुली समजायचं नाही, एवढंच साधं आहे. आणि हे समजत आले म्हणूनच हे असे झाले आणि मी असा झालो. खरं, पण अर्धवटराव इतक्या वर्षांच्या प्रवासात चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळत गेला? अर्थातच चाहत्यांनी खूप भरभरून प्रेम केलेलं आहे तुमच्यावर, पण काही विशेष अशा आठवणी आहेत चाहत्यांबद्दल? जगभरातल्या चाहत्यांनी खूप खूप माझ्यावर प्रेम केलं, पण हे प्रेम करताना मला असं जाणवलं की माझ्यावर जसं प्रेम करतात ना तसं सगळ्या भारतीय बाहुल्यांच्यावर प्रेम करायला पाहिजे. नाही, काय माहितीये का, अर्धवटरावला घेऊन मी जगभर गेलो, म्हणजे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे गेलो, मी नाही गेलो खरं. पण मला असं वाटतं की अर्धवटराव बरोबर त्याची जी काही सवंगडी होते ते मी काळाच्या प्रमाणे बदलत गेलो. नवीन पिढीला येणारे काही जे बदल आवश्यक होते ते बदल मी घडवून आणले आणि म्हणून मी पोचू शकलो. तर मला असं वाटलं की आपल्या भारतीय बाहुलीकारांनी देखील हे बदल घडवून आणावेत, नवीन पिढीला साजेस रुचेल असं करावं. नक्कीच, म्हणूनच अर्धवटराव आम्हाला तितकाच आजही आवडतो. अर्धवटराव, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही आतापर्यंत भरपूर कार्यक्रम केलेत, लोकांना खूप हसवलंय, त्यांचं मनोरंजन केलंय, पण आज तुम्ही लोकांना बातम्या सांगितल्यात, तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? माझ्यासाठी खूप चांगला होता, पण याच्यासाठी थर 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 थर. अरे नाही रे, असं काय रे? अरे तू माझ्या पाठीशी होता म्हणून मी एक तरी बातमी वाचली.
पण मजा आली. झी 24 तासवर येऊन खूप खूप आनंद झाला. की आम्हाला सुद्धा तितकाच आनंद झालाय. आणि अर्धवट राव, लहानपणी बघितलेला अर्धवट राव आज आमच्या बरोबर बातम्या वाचतो आहे, सांगतो आहे, पाहून आम्हाला खूप आनंद झाला. छान वाटलं तुम्ही इथं आलात दोघं आणि आमच्याशी बातम्या शेअर केल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर अर्धवट राव आणखीन पुढेही लोकांचं मनोरंजन करत राहो ही शुभेच्छा. नक्कीच. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.